तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आम्ही आता उठून एकदा फ्रेश झालेलो आहेत आणि आता जातोय मित्रांनो आम्ही. कुठे आहे सर आपल्याला जायचं कुठे? तर आम्ही आता निघणार आहे इथून. रूम चेकआउट करायची आम्हाला आता. तर चला मित्रांनो, आता मी निघालो. इथं गणेश सर गेले पुढं. दयानंद सर आम्ही चाललो आता पाठीमागून. चावी चलो. मार दिया. तर मित्रांनो, आम्ही आलोय आता हंपीमध्ये विजयपुराला. तर आम्ही आता इथं थोडं फिरायला आलेलो आहे. तर कुठं कुठं आलेलो आहे आपण फिरायला? हिंदी में बात. हाँ पूरा पूरा हाँ, हम्पी में पूरा देखा है हम्पी में देखना है हमें. ये श्री शिवस्वामी गणेश टेम्पल गणेश टेम्पल और पाहिजे ये आपल्याला. पांडुरंग विठ्ठल टेम्पल हिंदी का में 50 रुपीज का वो इमेज है ना, वो भी तर मित्रांनो, आम्हाला आता एक गणेश टेम्पल, विठ्ठल टेम्पल, जे रथ आहे आपल्या 50च्या नोटा, नवीन नवीन जे नोट आहे 50च्या, त्या नोटावरचे रथ आहे ते रथ बघायला जाणार आहे आम्ही थोड्या. आता आम्ही आलोय नरसिंह मंदिर बघायला. आम्ही ऑटो केले इथं. तर मित्रांनो, आम्ही आता शिवलिंग पाहिलेलं आहे. तर ते पाठीमागं दिसते तिकडे. तर आता आम्ही इथून निघालोय दुसऱ्या लोकेशनवर जाण्यासाठी. तर असे 2-3 लोकेशन आहे. जास्त आहे का? 12-13 काहीतरी लोकेशन आहे ते बघायचे आपल्याला. इकडे एकदम वातावरण भारी आहे. आपण आता गाडी पार्क करून नाही का हिंडायला आलेलो आहे थोडं. काय कामात काम आपलं हिंडणं पण होतं. तर आता जाऊया इकडे रिक्षा. आता रिक्षामध्येच आपल्याला पूर्ण लोकेशन हिंडायचे. तर मित्रांनो, हे आहेत आपलं दुसरं लोकेशन. तर दुसऱ्या लोकेशनकडे आपण सध्या. नीचे ऐसे हाँ उल्टा कर सर, फोन उल्टा. तर मित्रांनो, आपण आता तिसऱ्या लोकेशनवर जातोय. तर हे आहेत आपला तिसरं लोकेशन. दुसरं लोकेशन ते समोरचं मंदिर होतं. आता हे तिसरं लोकेशन आहे. तर आता जाऊया मित्रांनो आपण मध्ये. एकदम पूर्ण कोरी काम केलेलं आहे इथं. पूर्ण कोरी काम केलेलं आहे. हसावा अंडा. तर मित्रांनो, आम्ही तिसऱ्या लोकेशनवर गेलो पण त्या मंदिरामध्ये देवत नव्हता. देव पळून गेलेला होता.
हा हा सिस्टर स्टोन बोलते जो सिस्टर का ट्विन सिस्टर वरती ಇದಾಯ ಅವಾಗೆ ಆಗಿದೆ ಏನು ಆಮೇಲೆ ಇದಾಗಿದೆ ಸರ್ ಆನ್ಲೈನ್ ಮಾಡ್ತೀರಾ? ಆನ್ಲೈನ್ ಮಾಡೋದು ಆನ್ಲೈನ್ ಅದಕ್ಕೆ ಆಧಾರ್ ನಂಬರ್ ಅದರ ಪ್ರಪೋಸ್ ಹಾಕ್ಬೇಕು. बेसमेंट खाली बेसमेंट सर ऊपर अलाउड है नीचे देखना तर मित्रांनो आम्ही आता चौथ्या लोकेशनवरती आलो होतो आणि आता इथं खूप मोठं आहे बघायला ते पूर्ण बघितले आम्ही आणि आता पुढच्या लोकेशनला जातोय. तर आता इथले भरपूर सारे ठिकाणे 12 ते 13 ठिकाणे आपण ते पूर्ण बघितले. आता पुढचे बघायला जातोय आता. तर गणेश सर ते पुढे गेले पण हे पूर्ण पाठीमागचं पूर्ण बघून आलोय. आता पुढच्या लोकेशनवर जाऊया. भरपूर मोठे ते बघायला. हम्पी म्हणजे भरपूर मोठं आहे विजयपूर. तर इथं लय जुनं वस्तू आहे तर मी तुम्हाला सगळं दाखवतो फक्त शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा. जाऊया मित्रांनो आपण नेक्स्ट लोकेशनला. तर मित्रांनो जो समोरचा जो डोंगर दिसतोय या डोंगरावरती हनुमान यांचा जन्म झाला होता. ती जन्मभूमी आहे. ಹಾಯ್ ನಾವಿವತ್ತು ಹಂಪಿಯಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಸೊ ಹಂಪಿ ವಿಜಯನಗರ ಸಾಮ್ರಾಜ್ಯ ಇದೆಲ್ಲ ಹಂಪಿ ಒಂದು ಕಲ್ಲಿನ ರಥ 50 ರೂಪಾಯಿದಲ್ಲಿ ನೀವೇನು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಲ್ಲ ಆ 50 ರೂಪಾಯಿ ಲೋಟದಲ್ಲಿ ಇರುವಂಥ ಏನು ಫೋಟೋ ಇದೆ ಅದು ಇಲ್ಲಿ ಕಲ್ಲಿನ ರಥ ಇರ್ತದೆ. ಹಾಗಾಗಿ ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಇವತ್ತು ಹಂಪಿಯಲ್ಲಿ ಇರುವಂಥ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಕಲೆ ಕಲೆ ಏನಂತಲ್ಲ ಶಿಲೆಯಲ್ಲಿ ಇರುವಂಥ ಕಲೆ ಇಲ್ಲಿದೆ.
तर मित्रांनो, आता हे जे पुढले जे पिल्लर आहे त्याला आता मारल्यावरती आवाज येतो. मी तुम्हाला दाखवतो आवाज कसा येतो का. बस सारे गम असं वाजतंय ते. हे दुसरं प्लेअर आहे. रतनी वाला को सवैत वाला का और रतनी वाला दो Pass the bag along. Sympathetic. Yeah. Okay. Any situation. ಇವಾಗ ಒಂದು 7-8 ಮಿಷನ್ ಬುಕ್ಕಿಂಗ್ ಅದು ಅಂದ್ರೆ ದೊಡ್ಡ 5-6 ಮಿಷನ್. इधर से तर मित्रांनो, आम्ही तिथून निघून डायरेक्ट जेवण करायला थांबलेलो आहे. आता एकदा लगेच जेवण करून घेऊन निघू पुढच्या प्रवासासाठी. तर मित्रांनो, आम्ही आता सध्या दारोडमध्ये आहे. तर आम्ही इथं आता एक मशीन दिली आहे कस्टमरला. ती मशीन देऊन आता बाकी गाडीमध्ये 2 मशीन आहे. आता ते आम्ही दुसऱ्या गाडीमध्ये लोड करून दुसऱ्या गाडीला पाठवणार आहे. दुसऱ्या लोकेशनवरती जिथे आम्हाला मशीन द्यायच्या होत्या. आम्ही तिकडे जाणार नाही, आता दुसऱ्या गाडीला पाठवणार आहे. आता आम्ही इथून डायरेक्ट मित्रांनो सोलापूरसाठी निघणार आहे. तर आम्ही सोलापूर नाही तर बिजापूर जवळ मुक्काम करणार आहे रातचा. तर आता इथून थोड्या वेळात निघणार आहे आम्ही. तर आज आम्ही जास्त हिंडलेलो आहे मित्रांनो. हम्पीला होतो. हम्पीला पण भरपूर हिंडलेलो आहे. तर आता मी इथं मशीन एकदा गाडीमध्ये लोड करतो दुसऱ्या आणि इथून लगेच निघणार मित्रांनो बिजापूरला जाण्यासाठी. तर जाऊया मित्रांनो आपण आता. पाठीमाग जी गाडी दिसते त्या गाडीमध्ये लोड करायची आपल्याला मशीन. तर दयानंद सर पण जाणार आहे आता त्या गाडीमध्ये इथून. दयानंद सर आता आपल्या सोबत नाही, आता त्या गाडीमध्ये जाणार त्या. तर मित्रांनो, आम्ही आता सध्या विजयपूरमध्ये आहे. तर आम्ही आता विजयपूरमध्ये मुक्काम केलाय. तरी आम्ही एक हॉटेल बुक करून लगेच रूम मध्ये आलोय. आणि मित्रांनो, आम्ही आता जेवण केलंय. तरी आता वाजले मित्रांनो रात्रीचे 12. तर आम्ही आता 10-15 मिनिटं अगोदर जेवण केलंय. तेव्हा तसंच ठेवलेलं आहे ते पूर्ण. तर मित्रांनो, आता आम्ही उद्या
दुपारी किंवा 4 ते 5 वाजेपर्यंत घरी पोहोचणार आहे. तर आता आम्ही लगेच झोपणार आहे आणि सकाळी 6ला निघणार आहे. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या नवीन याच्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला जर चला आजचा जर ब्लॉग जरी आवडला असेल ना, तर कमेंटमध्ये नक्की सांगा.